सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी येथे न्यू इंग्लिश स्कूल मुचंडी येथील शाळेमध्ये वर्षभर घेतले जाणारे खेळ रनिंग, रिले, खो खो, कबड्डी, गोळाफेक, थाळीफेक अशा विविध प्रकारच्या खेळांचे गुणवंत विद्यार्थ्यांचं शाळेमार्फत प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुचंडी जिल्हा परिषद गटाचा इच्छुक उमेदवार श्री माननीय राजाराम चमकिरे यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यावेळी राजाराम चमकिरे बोलताना म्हणाले की शाळेच्या मुलांसाठी शैक्षणिक दर्जा वाढावा म्हणून पुस्तक संग्रहालय देण्याची घोषणा केली। मुलांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे म्हणून शुद्ध पाण्याचा प्लांट बसवून देण्याचं मान्य केलं। पुस्तक संग्रहालय व शुद्ध पाणी देण्याच्या जागेची व खोलीची पाहणी केली। लवकरच न्यू इंग्लिश स्कूल शाळेमधील मागण्या पूर्ण करून देतो असं सांगितलं। शाळेतील हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च देण्याचं मान्य केलं। पुढे बोलताना म्हणाले की शाळेतील मुलांनी शिक्षण चांगलं घेतलं तर देश घडतो, त्यामुळे शिक्षणाला लागणाऱ्या कोणत्याही गोष्टीला मी कमी पडणार नाही। त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जमदाडे सरांनी प्रमुख पाहुण्यांची कार्यक्रमाला उपस्थिती राहिल्याबद्दल, शाळेला पुस्तक संग्रहालय व पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याचे मान्य केल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूलच्या मुचंडी वतीने आभार मानले। न्यू इंग्लिश स्कूल मुचंडी येथे मला बोलवल्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि इथं उपस्थित असलेले माननीय मुख्याध्यापक जमदाडे साहेब व त्यांचे सहकारी यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर TV1चे पत्रकार मनोहर पवार आणि हरीश शेट्टे साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि 1-2 मिनिटं जे आज बोलणार आहे ते तुमच्या आयुष्यात भरपूर बदल घडवून आणल ह्या पद्धतीनं काही तुम्हाला बोधवाक्य मी सांगणार आहे की थोडं माझं मन शांत होऊन ऐकावं हा मला मुलींना विनंती आहे। थोडक्यात आपला हा देश मोठ्या क्रांतीनंतर लोकशाही अनुभवायला मिळाले। त्या अनुषंगानं आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य लढ्यापूर्वी प्रत्येक क्षेत्रामध्ये जी लक्षणीय प्रगती झालेली आहे त्याला एकमेव कारण आहे शैक्षणिक क्षेत्र। त्या शैक्षणिक क्षेत्राला अनुसरून क्रीडा क्षेत्र सुद्धा एक दुसरी बाजू असल्यामुळं देशाचं नाव आज जगात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात भारताचं नाव आदराने घेतलं जातं। थोडक्यात कुस्तीपटू असेल, क्रिकेट असेल, ॲथलेटिकमध्ये रनिंग असेल किंवा स्केटिंग असेल, नवीन फॉरेनची जी नवीन क्रीडा प्रकार आहे त्या पद्धतीनं भरपूर असे एवढे क्रीडा प्रकार आहेत की ते तुम्हाला माहीत सुद्धा नसतील। पण माझं एक असं मत आहे, लहान वयामध्ये शिक्षकांना जे युरोपीय पद्धत आहे शिक्षण पद्धती, जे मुलांना ज्या गोष्टीत आवड आहे त्या गोष्टीला लक्ष घालून पुश करणं हे आई वडील शिक्षणाचे काम आहे। आणि आपलं जे आता शिक्षण पद्धती आहे सध्या हे पाठांतरावर भर आहे, त्यामुळे जागतिक लेवलला थोडंसं कुठंतरी आपण कमी पडतो असं एक माझं वैयक्तिक अनुभव आहे। त्या अनुषंगानं ज्या मुलींना ज्या लाईनमध्ये हौस आहे, आवड आहे, त्या आवडीला सगळ्यांचं मदत केलं तर त्या मुलाचं हे भविष्य उज्ज्वल होऊ शकतं, मुलीचं उज्ज्वल होऊ शकतं असं माझं ठाम मत आहे। आणि कारण भरपूर आहे। मी व्यवसायाच्या निमित्तानं देशभर फिरतो संपूर्ण आणि मी मुळात पुस्तकाचा व्यापारी असल्यामुळं कुठली पुस्तकं मुलांना द्यायला पाहिजे, कुठली पुस्तकं वाचायला पाहिजे आणि त्या पुस्तकाचा रूपी एक वस्तूचा वापर असा व्हायला पाहिजे की तुम्ही आयुष्यात व्यवस्थित उभं राहायला पाहिजे। तुम्ही उभं राहिला तर देश उभं राहते। ह्या गोष्ट माझा विश्वास असल्यामुळं प्रत्येक मुलामुळे माझा एक संदेश आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। ही जे बाबासाहेबांचं जे ब्रीद वाक्य आहे ते सुद्धा तुम्ही अनुसरण असं अपेक्षा व्यक्त करतो। आणि इथून पुढं आपला हा भाग जर जेवढं दुष्काळ जर गणलं जात असलं आता बऱ्यापैकी सुकाळ यायला लागलाय, त्यामुळं सोयी सुविधा सुद्धा शासनाच्या थ्रू मिळतातच, त्याला सुद्धा आमच्यासारखे दानशूर व्यक्ती लोक समोर येऊन काहीतरी मदत करावं ह्या उद्देशाने तुम्हाला एक कमिटमेंट, एक शब्द देतो मी। जी मुलं तालुका लेवल, जिल्हा लेवल, राज्य पातळीवर येतील त्यांचं मी काहीतरी हातभार उचलणार आहे। मग त्या पद्धतीनं तुम्ही सरांनी मला लिस्ट यादी करून द्यावं आणि तुम्ही सुद्धा जोरात तयारी करा। क्रीडा क्षेत्रात सुद्धा भरपूर पब्लिसिटी आहे।
आणि अर्थकारण सुद्धा दडलेलं आहे. त्यामुळे नुसतं शिकलं तरच आपण डॉक्टर किंवा इंजिनियर झालं तर आपण आयुष्यात उभा राहू शकतो असं काही विषय नाहीये. तुम्हाला इव्हन आवड जर शेतीमध्ये जर असलं, शेती सुद्धा करून इजासारखं टेक्नॉलॉजी वापरून तिथं सुद्धा नाम कमवू शकता, पैसे कमवू शकता, तुमचा संसार उभं करू शकता. ह्या गोष्टीवर मला भर देऊन इथून पुढे माझं समाजकार्य चालू आहे. त्यानिमित्त मी सुद्धा कुळगीरमध्ये बाळूमामा मंदिर स्थापले. त्या मंदिराला अनुसरून काही शैक्षणिक मुलांसाठी किंवा समाजासाठी भरपूर योजना राबवणार आहे मी. त्यामुळं मुलांनी सुद्धा तिथं एक ट्रिप म्हणून विनंती करतो जनरल साहेबांना, आमच्या मळ्यात यावं आणि तुम्ही अनुभवावं. मंदिराबरोबर तुम्हाला बरेच बागा बघायला मिळतील. इतर टेक्नॉलॉजी, बिनामाती शेती, संरक्षित शेती असं वेगवेगळे प्रयोग करणार आहे. आज हे समाजात रूढ झाले, मुलं चांगली शिकली तरच मुली मिळतात. ते समज खोटं ठरवलं असं मी आज तुम्हाला वचन देतो की शेतकऱ्यांना सुद्धा मुली चांगल्या मिळतात आणि मुली सुद्धा होकार देऊन हो म्हणायला पाहिजे, ह्या मताचं मी आहे. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा इथून पुढे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्या प्रश्नावर काहीतरी प्रयोग करून एक नवीन मुलं घडतील, मुली घडतील असं प्रयत्न करावं असं त्यांना आव्हान आहे. त्याला अनुसरून आणि जे इथून पुढे अजून एक मला मदत म्हणून एक जाहीर घोषणा करतोय. जी मुलं नंबरात येणार तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला त्यांना मी पूर्ण नोकरी लागूपर्यंत, सुस्थितीत होऊपर्यंत त्यांना पुस्तकं बाळूमामा फाउंडेशन आणि राजपत्राच्या वतीनं फ्रीमध्ये देणार आहे. ही तुम्ही नोंद करून घ्या. आणि ह्या मदतीचा उपयोग देशासाठी होणार आहे. आम्हाला सुद्धा देशाभिमान आहे. मी एक ह्या माणसाचा, ह्या तत्वाने समाजकारणी माणूस असा आहे. टाटा जसं देशासाठी योगदान दिले तसं मी जर तालुका पुढे इथून पुढे योगदान देणार आहे. ते कुठल्या पद्धतीने योगदान राहणार माहितीये? मी आता जी व्यवस्थित समाधानी आहे, माझ्या मुलांमुळे एवढं संस्कार आहे सध्या, ती स्पष्ट मला म्हणतात, पप्पा तुमचं 1 रुपया मला नको आहे, आम्ही स्वतः पायावर उभं राहू, आमचं आम्ही करू, आम्हाला जे आवडते ते आम्ही करू, खेळाडू होऊ, बिझनेसमॅन होऊ, शेती करू. आणि मी जातीवाद मानणारा माणूस नाही आहे. हा कास्टिझम संपल्याशिवाय आपल्या देशाची प्रगतीच नाही, हे सुद्धा मुलांना लक्षात ठेवा. ह्या मताचं मी आहे. तुम्हाला पटलं नाही पटलं पण आज इंटरनेट युग आहे. हा जातीवाद, ही विषमता जी आज चालू आहे शिक्षणाच्या क्षेत्रापासून, हे सगळं हळूहळू नाहीस व्हायला पाहिजे. ह्या मतात तुम्ही असल्यामुळं आणि त्या अनुषंगाने मी जर सुद्धा 6 एकर जमीन घेतल्या तुमच्यासाठीच. एआय टेक्नॉलॉजी म्हणजे माहित आहे? एआयचा अर्थ तुम्हाला, एआयचा अर्थ माहित आहे का तुम्हाला? कुणाला हात वर करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हा एक असा सध्या प्रकार आहे टेक्नॉलॉजिकल, सध्या मनुष्याची गरज नाही त्या टेक्नॉलॉजीला. ती स्वतः माणसासारखंच काम करत राहणार आहे. त्यामुळे इथून पुढे कमीत कमी माणसं लागणार प्रत्येक गोष्टीत. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा आधार घेतल्याशिवाय पर्याय कुणालाच नाही जगाला संपूर्ण. त्यामुळे तुम्ही सुद्धा टेक्निकल अभ्यास करा. जास्त अभ्यास केलं, पाठांतर केलं, आपण नंबराचा असं विषय नाही. तुम्हाला जनरल नॉलेज येणं फार महत्वाचं. सध्या जनरल नॉलेज जेवढं आहे तेवढं तुम्ही आयुष्यात सक्सेस होणार. ही स्वतः जाणून तुम्हाला सांगेल. आज माझं 200 कोटीचा टर्नओव्हर आहे पण मी फक्त 12वी पास झालेला आहे. मला आज ही नीट इंग्लिश बोलता येत नाही. येतं पण हिंदी बोलतो आणि बरेच मध्ये भाषा शिकून घेतल्या मी समजतं. तामिळ, मल्याळी, तेलुगू कुठल्या बळावर? हे मार्केटिंगच्या बळावर. त्यामुळं तुमच्यासारखं मी सुद्धा आज बसलो होतो. 1990 साली कोल्हापूरला गेलो, बस स्टँडवर राहिलो, वेटरचं काम केलं, पुस्तक दुकानात काम करत करत आज माझा व्यवसाय मोठा व्याप वाढवलेला आहे. त्यामुळे ह्यात सुद्धा एक मुलगा असू दे, मुलगी असू दे, आमच्या पुस्तकालयामध्ये भरपूर वाव संधी आहे तुम्हाला सुद्धा. आज बुक सुद्धा बघा तुम्ही डिजिटल बुक घ्यायला लागले सगळं. आता जे सगळं प्रिंटिंग करावं असं काही नाही सध्या परिस्थिती राहिलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत बदल आहे. तुम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य सुद्धा बदलायला कोणीच येऊ शकत नाही. त्यात तुम्ही आयुष्यात बदलायची तयारी ठेवा. तुमच्या आयुष्यात बदलत जाणार, तुम्ही श्रीमंत होणार, नाव कमवणार आणि मोठं होणार ही एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथून पुढं जी आपली 16 गाव आहेत आमच्या मुद्दा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत एक रोल मॉडेल म्हणून मी तालुक्यात उभं करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे अद्यावत लायब्ररीसाठी साहेब मी आज जाहीर करतो, तुम्ही पुस्तक कधी बघा, माझी कंपनी तुम्हाला फ्रीमध्ये पुस्तक देणार लायब्ररीसाठी. मराठीत देऊच पुस्तकासाठी माझ्याकडे या तुम्ही. कधी माझी कंपनी मी पुस्तकं तुम्हाला विनामूल्य दिलं जाईल लायब्ररीसाठी. हे बी या संधीचा तुम्ही वापर करून घ्या. आणि सरांना माझी एक विनंती आहे, असे का तुम्ही रूम बघा, तसं जर सध्या तुम्ही वर्षाला दिलेला आहे शाळेमध्ये हायस्कूलला, तसं तुम्ही सुद्धा एखादा रूम व्यवस्थित लायब्ररी तयार करा. ती पुस्तकं तुम्हाला देतो, ही जाहीर करतो. आणि इथून पुढे जी सर बोलले मला तुमच्यासाठी मी कधी येणार. मला मुलं आवडतात कारण मला मुलांना चांगलं संस्कार द्यायचे आहे. इतर राजकारणासाठी हवा मारा, काहीतरी फेका असं काय आम्हाला चालत नाही. मी बाळूमामाचा भक्त आहे आणि बाळूमामा भक्ताच्या
जी अपेक्षा आहेत ते पूर्ण करणं माझं परम कर्तव्य आहे. तुम्ही सुद्धा एक छोटी मुलं याचा देव वाटो समजून तुम्हाला पूर्ण फळाची पाकळी कधी राहणार आहे माझ्या. त्यामुळे मी 16 गाव जे येतात मुद्दल जिल्हा परिषद अंतर्गत 16 गाव एक रोल मॉडेल म्हणून नंबर 1 16 मुद्दल राहणार असे माझे प्रयत्न राहणार आहेत भविष्यामध्ये. त्या संधीचा तुम्ही वापर करून नाव प्रगत कमावं असं माझं अपेक्षा व्यक्त करून माझं छोटेसं भाषण संपवतो.